नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर फ्रेंड्स, फायनली TET एक्झाम जाहीर झालेली आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही तयारीला लागलाच असाल। तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापन पद्धती या विषयाची सराव प्रश्नांची सिरीज आपण आजपासून सुरू करत आहोत आणि या सिरीजचा तुम्हाला प्रत्यक्ष एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल। तर आजचा हा व्हिडिओ आपला सराव प्रश्नसंच भाग 1चा आहे। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, बालविकास हा खालीलपैकी कशाचा एक भाग आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क, मानव विकास। प्रश्न 2, बालविकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला खालीलपैकी कोणत्या शतकात सुरुवात झाली? योग्य पर्याय आहे पर्याय ड, 20व्या। प्रश्न 3, बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडा अवस्थेपर्यंत त्याचा विकास कसा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालविकास होय। अशी व्याख्या कोणी केली आहे? याची योग्य पर्याय आहे पर्याय अ, E.B. हरलॉक। प्रश्न 4, बालविकास ही गर्भधारणेपासून पौगंडा अवस्थेपर्यंत बालकाच्या वाढ व विकासाची अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा आहे। अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? योग्य पर्याय आहे पर्याय ड, सरोजिनी सावर्शियन। प्रश्न क्रमांक 5, बालविकासशास्त्र बालकाच्या कोणत्या प्रकारच्या विकासावर भर देते? योग्य पर्याय आहे पर्याय ड, सर्वांगीण विकास। प्रश्न 6, बालविकासशास्त्रात साधारणपणे टिंबटिंब वयापर्यंतच्या मुलांचा अभ्यास केला जातो। योग्य पर्याय आहे पर्याय ब, जन्मपूर्व अवस्थेपासून 21 वर्षे वयापर्यंतच्या मुलांचा अभ्यास केला जातो। प्रश्न 7, बालकाला त्याचे आई वडील किंवा जवळच्या व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्याचा विकास निकोप व निरामय होतो असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सांगितले आहे? याचे योग्य पर्याय आहे पर्याय अ, एरिक्सन। प्रश्न 8, बालविकासाच्या व्याप्तीत खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? याचे योग्य पर्याय आहे, पहिल्यांदा आपण पर्याय वाचूया। बालकाच्या जन्मपूर्व काळातील परिस्थितीचा यात अभ्यास केला जातो। याच्यामध्ये अभ्यास केला जातो। बालविकासामध्ये बालकाच्या जन्मपूर्व काळातील परिस्थितीचा यात अभ्यास केला जातो। बालकाच्या मानसिक, भावनिक, शारीरिक, नैतिक विकासाचा यात अभ्यास केला जातो, हेही बरोबर आहे। त्याच्यानंतर प्रौढांच्या गरजा व मानसशास्त्राचा यात अभ्यास केला जातो, हे चुकीचं आहे। त्याच्यानंतर बालकाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास केला जातो, हे बरोबर आहे। आणि वृद्धावस्थेतील व्यक्तीचा मानसिक व भावनिक विकास यात अभ्यासला जातो, हे चुकीचं आहे। म्हणजे 3 आणि 5 हे चुकीचे आहे। 6वं काय आहे, बालकाशी कसे वागावे हे यातून कळते, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे 3 आणि 5 हे पर्याय चुकीचे आहेत। आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? बालविकासाच्या व्याप्तीत खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? याचं पर्याय ब योग्य आहे। 3 आणि 5 म्हणजेच प्रौढांच्या गरजांचा व मानसशास्त्राचा यात अभ्यास केला जातो, हे चुकीचं आहे। आणि वृद्धावस्थेतील व्यक्तीचा मानसिक व भावनिक विकास अभ्यासला जातो, हेही चुकीचं आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9, बालविकासाच्या अभ्यासाचा पालकांना कोणता फायदा होतो?
याचं आपण पर्याय वाचूया. बालकाचे शास्त्रशुद्धपणे संगोपन त्यांना करता येते. बालकाच्या समस्यात्मक वर्तनाला ते या शास्त्राच्या अभ्यासामुळे हाताळू शकतात. आणि बालकांवर योग्य संस्कार पालकांना करता येतात. तर हे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 10. शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने बालविकासाच्या अभ्यासाचे फायदे खालीलपैकी कोणते? आपण पर्याय वाचूया. 1. शिक्षक बालकाच्या गरजेप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करू शकतात. 2. बालकाच्या व्यक्तिभेदाच्या तत्त्वांना अनुसरून लवचिक पद्धतीने अभ्यासक्रम तयार केला जातो. 3. शिक्षक विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवड व विकासाचे स्वरूप बघून त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. 4. शिक्षक बालकाच्या अध्ययनाच्या शैलीनुरूप आपल्या अध्यापनात बदल करू शकतात. तर हे सर्व पर्याय बरोबर आहेत. पर्याय ड योग्य आहे. प्रश्न क्रमांक 11. बालविकास शास्त्रात कोणत्या अवस्थांचा अभ्यास केला जातो? तर पर्याय ड योग्य आहे. म्हणजेच बालविकास शास्त्रात प्रौढावस्था, जन्मपूर्व अवस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था व कुमारावस्था या सर्व अवस्थांचा अभ्यास केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 12. बालविकासाच्या अभ्यासाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते नाही? बालविकासावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट आहे. कशाचे उद्दिष्ट आहे? बालविकासाच्या अभ्यासाचे हे उद्दिष्ट आहे. पर्याय अ बरोबर आहे. त्याच्यानंतर बालकाच्या विविध अवस्थांचा शास्त्रीय अभ्यास करणे हे देखील उद्दिष्ट आहे. बालकाच्या सर्वांगीण विकासात पालक व शिक्षकांची असणारी भूमिका समजावून घेणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. आणि बालकावर होणारे अनुवंशाचे परिणाम रोखणे हे उद्दिष्ट नाही आहे. म्हणून पर्याय ड योग्य आहे. प्रश्न क्रमांक 13. बालकाच्या विकासाची शारीरिक, मानसिक, भावनिक व नैतिक अंगे ही परस्परावर अवलंबून असतात. पर्याय क योग्य आहे. बालकाचा कारक विकास म्हणजे टिंबटिंब होय. तर बालकाचा कारक विकास म्हणजे स्नायूंचा विकास होय. 15 नंबरचा प्रश्न आहे. बालकाच्या शारीरिक विकासात खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? शारीरिक विकासात शरीराच्या आकारमानात होणारे बदल याचा समावेश होतो. मेंदूचा विकास याचाही समावेश होतो. त्याच्यानंतर शरीराची प्रमाणबद्धता याचाही समावेश होतो. बालकाची कल्पनाशक्ती पर्याय ड याचा समावेश होत नाही. म्हणजे ड पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16. बालकाच्या बोधात्मक विकासात कोणत्या बाबींचा समावेश होतो? बोधात्मक विकासात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? तर याचे योग्य पर्याय आहे अवधान. आपण पर्याय वाचूया. अवधानचा समावेश होतो. त्याच्यानंतर स्मरण, त्याच्यानंतर सर्जनशीलता, बोधन. म्हणजेच 1 2 4 5 1 2 4 5 म्हणजे पर्याय ड योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17. बालकाच्या भावनिक विकासात कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो? तर पर्याय वाचूया आपण. सकारात्मक भावना, नकारात्मक भावना, भावनांचे प्रकटीकरण आणि भावनिक परिपक्वता यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे वरीलपैकी सर्व
अयोग्य आहे, म्हणून पर्याय ड योग्य आहे. प्रश्न 18. बालकाच्या सामाजिक विकासात कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो? बालकाची समाजाच्या अपेक्षेनुसार वर्तन करण्याची क्षमता, बालकाचा सामाजिक कल, बालकाचे पालक, शिक्षक व समवयस्क मुले यांच्याशी संबंध, म्हणजेच वरील सर्व योग्य आहेत, म्हणून पर्याय ड योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 19. बालकाच्या नैतिक विकासात कोणत्या बाबींचा समावेश होत नाही असं विचारलं आहे. तर पर्याय आपण वाचूया. पालक व शिक्षकांचा आदर सन्मान करणे याचा समावेश होतो नैतिक विकासात. त्याच्यानंतर बालकाने योग्य व अयोग्य फरक जाणून योग्य वर्तन करणे याचाही समावेश होतो. सामाजिक मूल्ये व मापदंडाचे पालन याचा समावेश होतो. बालकाचे समाजाविरोधी वर्तन याचा समावेश होत नाही, म्हणून पर्याय ड योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20. बालकाच्या मानसिक व सामाजिक गरजेत खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही असं विचारलं आहे. प्रेम आणि वात्सल्य याचा समावेश होतो मानसिक आणि सामाजिक गरजेत. तज्ञबुद्धी, त्याच्यानंतर सुरक्षितता, त्याच्यानंतर आत्मविश्वास यांचा समावेश होतो. समतोल आहार आणि लैंगिक गरज, म्हणजेच पर्याय अ 5 आणि 6. पर्याय अ योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21. बालकाच्या विकासात शिक्षक व पालकाची भूमिका खालीलपैकी कोणती असू नये? पर्याय वाचूया. बालकाचा त्याच्या गुणदोषांसहित स्वीकार करणे, पालकांच्या गरजा जाणून त्याची पूर्तता करणे, शिस्त व दडपणातून बालकाला वळण लावणे, बालकाला फारसे स्वातंत्र्य न देणे, बालकाच्या व्यक्तिभेदानुरूप शिकवणे, बालकाला प्रेम आणि जिव्हाळा देणे. तर पर्याय 3 आणि 4. शिस्त व दडपणातून बालकाला वळण लावणे आणि बालकाला फारसे स्वातंत्र्य न देणे, शिक्षक व पालकाची भूमिका असू नये बालविकासामध्ये. तर पर्याय 3 आणि 4, फक्त 3 आणि 4. पर्याय ड योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 22. बालविकास कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे? पर्याय ब योग्य आहे. सातत्यपूर्ण व गतिशील. प्रश्न क्रमांक 23. मानसशास्त्रज्ञ वैकासिक बदलांचे वर्गीकरण कोणत्या 2 प्रमुख प्रकारात करतात? तर याचे योग्य पर्याय आहे वाढ विकास, म्हणजेच ब 1 आणि 4. ब पर्याय योग्य आहे, वाढ आणि विकास. प्रश्न क्रमांक 24. वाढ व विकास ही या दोन्ही टिंबटिंब संज्ञा आहेत. पूर्णता वेगळ्या व विशिष्ट आणि परस्परावलंबी. 2 आणि 3. पर्याय ब योग्य आहे, 2 आणि 3. प्रश्न क्रमांक 25. वाढ ही टिंबटिंब संकल्पना आहे. वाढ ही संख्यात्मक संकल्पना आहे. वाढ ही संख्यात्मक संकल्पना आहे. पर्याय अ योग्य आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी विधाने वाचा. राजू 3 फूट 2 इंच उंच आहे. समीरचे वजन 8 किलो आहे. अशोक हा शरीराने मोठा दिसतो. निकिता ही शरीराने खूपच हडकुळी आहे. वरील विधानांपैकी कोणती विधाने वाढीचे वर्णन करतात? तर ही सर्वच विधाने वाढीचे वर्णन करतात, पण पर्याय ड योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27. वाढ या संकल्पनेत कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? तर अ पर्याय आहे. शरीराच्या आकारातील बदल, बालकाला दात येणे, बालकाच्या भावनांची परिपक्वता, बालकाची उंची. पर्याय क योग्य आहे. बालकाच्या भावनांची परिपक्वता
वाढ या संकल्पनेत याचा समावेश होत नाही. प्रश्न 28. खालील विधानांवर विचार करा. वाढ ही संज्ञा शरीरातील विशिष्ट बदलांसाठीच वापरली जाते. विकासामध्ये व्यक्तीच्या संपूर्ण प्रगतीचा समावेश होतो. तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क योग्य आहे. पर्याय क योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 29. विकासामध्ये खालीलपैकी कोणत्या बदलांचा समावेश होतो? विकासामध्ये गुणात्मक व परिणामात्मक बदलांचा समावेश होतो. पर्याय क योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30. बालकांच्या शारीरिक वाढीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? वाढ ही ठराविक काळानंतर थांबते. वाढीचे मापन करता येते. वाढीद्वारे होणारे बदल प्रगतिशील असतीलच असे नाही. वाढ ही संख्यात्मक स्वरूपाची असते. वाढ ही सतत चालू आहे. म्हणजे हे सर्व विधानेही म्हणजेच वाढ ही ठराविक काळानंतर थांबते. त्याच्यानंतर वाढीचे मापन करता येते, हे बरोबर आहे. वाढीद्वारे होणारे बदल हे प्रगतिशील असतीलच असे नाही. वाढ ही संख्यात्मक स्वरूपाची असते. म्हणजे पर्याय अ 1, 2, 3, 4 ही वैशिष्ट्ये वाढीची आहेत. परंतु वाढ ही सतत चालू राहत नाही. ती ठराविक काळापर्यंत चालू राहते, नंतर ती थांबते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 31. विकासामध्ये खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याचा समावेश होत नाही? पर्याय वाचूया. विकास मानसिक, भावनिक, शारीरिक बदलांचा यांच्यात समावेश होतो. मानसिक, भावनिक, शारीरिक बदलांचा समावेश होतो. विकास हा प्रगतिशील, अनुक्रमिक व सुसंबद्ध असतो. विकासातील बदल निरीक्षणातून समजतात. विकासात संख्यात्मक व गुणात्मक बाबींचा समावेश होतो. विकास हा ठराविक काळानंतर थांबतो. तर 4 आणि 5 या बाबींचा समावेश विकासाच्या वैशिष्ट्यांमध्ये होत नाही. पर्याय अयोग्य आहे. विकासात संख्यात्मक व गुणात्मक बाबींचा समावेश होतो आणि विकासात ठराविक काळानंतर थांबतो. या दोन बाबींचा समावेश हा विकासाच्या वैशिष्ट्यामध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक 32. वैकसिक मानसशास्त्रात कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो? तर याच्यामध्ये विकासाची वैशिष्ट्ये व अवस्थेनुरूप बदल, विकासातील बदलांच्या कारणांचा शोध, वाढ व विकासाचा वर्तनावर होणारा परिणाम, वैकसिक बदलांचे पूर्वकथन करता येईल अथवा नाही, या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. म्हणून पर्याय ड योग्य आहे. पर्याय ड. पुढील प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणते विकासाचे तत्व नाही? विकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. विकासाच्या प्रत्येक अवस्थेची वैशिष्ट्ये असतात. सांस्कृतिक बदलांचा विकासावर परिणाम होतो. वाढीचा व विकासाचा वेग जन्मभर सारखाच राहतो. फक्त 4 म्हणजेच क पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 34. विकासाचा अविभाज्य घटक खालीलपैकी कोणता आहे? तर विकासाचा अविभाज्य घटक हा वाढ आहे. पर्याय क योग्य आहे. विकासाचा अविभाज्य घटक हा वाढ आहे, म्हणून पर्याय क योग्य आहे. त्याच्यानंतर 35 नंबरचा प्रश्न आहे. विकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे कारण व्यक्ती अनुभवातून सतत शिकत असते. समस्यांना सामोरे जाण्यातून व्यक्ती नेहमी विकास साधते. विकास साधण्यासाठी व्यक्ती जाणीवपूर्वक प्रयत्न करते. विकास हा संत गतीने नेहमी चालू असतो. म्हणून पर्याय ड योग्य आहे. पर्याय ड योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील
प्रश्न क्रमांक 36, विकास हा क्रमबद्ध होतो या तत्वाला अनुसरून खालीलपैकी कोणते उदाहरण नाही? तर पर्याय अ आहे, राहुल धावल्यानंतर चालायला शिकला. सलील रांगायला लागल्यानंतर उभे राहिला. नमित पालथा पडल्यावर रांगायला लागला. प्रतीक बोबडे बोलल्यानंतर स्पष्ट उच्चार करायला लागला. तर पर्याय अ चुकीचा आहे. पर्याय अ. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37, विकास हा संकलित स्वरूपाचा असतो म्हणजेच याचे योग्य पर्याय आहे पर्याय ब, विकास हा दृश्य व अदृश्य परिणामातून घडून येतो. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38, विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातो म्हणजेच योग्य पर्याय आहे पर्याय क, बालक सुरुवातीला ढोबळ क्रिया करू लागल्यानंतर त्यातील सूक्ष्म कौशल्य आत्मसात करते. प्रश्न क्रमांक 39, खालील विधानांवर विचार करा. बालकाच्या विकासाची विविध अंगे परस्परांवर अवलंबून असतात. बालकाच्या विकासाचा वेग निरनिराळ्या अवस्थांमध्ये कमी जास्त असतो. अनुवंश व वातावरणाचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो. वरील विधानांपैकी विकासाच्या संदर्भात बरोबर असणारी विधाने कोणती? तर ही सर्व विधाने बरोबर आहेत म्हणून पर्याय ड योग्य आहे. पर्याय ड योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 40, विकासाच्या मस्तकानुवर्ती किंवा शीर्षपात तत्वानुसार बालकाच्या वैकासिक बदलाची दिशा ही डोक्याकडून पायाकडे असते. डोक्याकडून पायाकडे असते. विकासाच्या मस्तकानुवर्ती किंवा शीर्षपात तत्वानुसार बालकाच्या विकासाची दिशा ही डोक्याकडून पायाकडे असते. प्रश्न क्रमांक 41, विकासाच्या अक्षानुवर्ती किंवा केंद्रीय परिसरीय तत्वानुसार बालकाच्या वैकासिक विकासाची दिशा ही शरीराच्या मध्यभागाकडून बाह्य भागाकडे होते. पर्याय क योग्य आहे. प्रश्न क्रमांक 42, मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती तत्वे ही काय दर्शवितात? तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय अ, विकासाचा आकृतिबंध व त्याची दिशा. प्रश्न क्रमांक 43, रेतपेशी व अंडपेशी यांचा संयोग होऊन फलितपेशी तयार होतात. या प्रक्रियेला काय म्हणतात? गर्भधारणा. पर्याय क योग्य आहे. प्रश्न क्रमांक 44, बालकाची आनुवंशिकता कोणाकडून ठरते? योग्य पर्याय आहे पर्याय क, माता व पिता. प्रश्न क्रमांक 45, अर्भकाची लिंगनिश्चिती केव्हा होते? योग्य पर्याय आहे पर्याय क, गर्भधारणेच्या वेळी. प्रश्न क्रमांक 46, रेतपिंड टिंबटिंबच्या प्रजनन संस्थेशी निगडीत आहे. योग्य पर्याय आहे पर्याय ब, पुरुष. प्रश्न क्रमांक 47, अंडपिंड टिंबटिंबच्या प्रजनन संस्थेशी निगडीत आहे. योग्य पर्याय आहे ब, स्त्री. प्रश्न क्रमांक 48, रेतपिंड या ग्रंथीतून कोणते संप्रेरक तयार होते? योग्य पर्याय आहे पर्याय क, टेस्टोस्टेरॉन. प्रश्न क्रमांक 39, रेतपिंड ग्रंथीतून निर्माण होणाऱ्या टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाचे खालीलपैकी कोणते कार्य नाही? तर अंडपेशी निर्मिती करणे. त्याच्यानंतर मासिक पाळीचे चक्र नियंत्रित करणे. हे टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाचे कार्य नाही आहे. तर रेतपेशींची निर्मिती करणे, आवाज घोगरावर होणे आणि दाढी मिशा येणे हे कार्य आहेत. तर योग्य पर्याय आहे 1 आणि 5 म्हणजेच पर्याय ब योग्य आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न, रेतपिंडाकडून टेस्टोस्टेरॉन स्रावाचे प्रमाण कमी झाले असता कोणता बदल होतो? तर योग्य पर्याय आहे पुरुषाची लैंगिक इच्छा कमी होते.
तर हे होते एकूण 50 प्रश्न. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.